तर नमस्कार मंडळी, नमस्कार शापूरकर. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सिद्धार्थ पाटील. आणि आता मी आलेलो आहे आपल्या संतोष हॉटेलच्या बाजूला, पेट्रोल पंपासमोर, जुना आग्रा रोड, शापूर. तर इथे येण्याचं कारण म्हणजे बॅकग्राऊंडला तर तुम्ही जी थीम बघताय ती क्रिकेटरांची, आणि या क्रिकेटच्या संदर्भात आपल्या भावांनी टाकलाय शापूरमध्ये एक नवीन कॅफे, म्हणजे नवीन उद्योगधंदा त्यांनी चालू केलाय. तर आता तिथंच होतं, आपला थोडी प्रमोशन व्हिडिओ होती, तिथे मी आलेलो आहे. आता बघा तुम्ही, या कॅफेचा स्पेस सुद्धा एकदम अप्रतिम आहे. आणि इथे यायचं असेल तुम्हाला तर खाली स्क्रीनवर नंबर देते, भावा येऊ शकतो. आपला भाऊ आहे, नवीनच कॅफे चालू केलाय. खूप भरभरून प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बघा कसा स्पेस आहे, एकदम कॅफेला अप्रतिम त्यांनी स्पेस बनवलेला आहे. पूर्ण क्रिकेटची आपली थीम टाकली. इथं आपला रोहित भाऊ आहे, वहिनी आहे, विराट भाऊ, अनुष्का वहिनी आहे. बाकी इथं खूप सारा प्रचंड प्रेम महिला क्रिकेट संघाला. आताच ICC वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप त्यांनी जिंकलेला आहे. आणि आता हा तर सीन तुम्हाला काय सांगून फायदाच नाही. आपला रोहित भाऊ डायरेक्ट जमिनीला टेकलेला, झेंडा वगैरे डायरेक्ट टाकलेला त्यांच्या जमिनीत, विदेशी जमिनीत. आणि ही सगळी आपल्या भावाची पब्लिक. आता खालची एंट्री तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता भावाला भेटतो आपल्या. भाऊ हाय. आणि ब्लॉग बनवण्याचं कारण असंच का, आपला मराठी उद्योजक आहे आणि मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, बस एवढंच. बघा एकदम छान स्पेस आहे. जर जास्त खाऊन बाकी तुम्ही समजून घ्या. इथं जागा सुद्धा आहे, स्वच्छ आणि सुंदर जागा आहे. इथे जास्त खाऊन जर बाकी इथे व्हेज किचन वेगळं आहे, म्हणजे ऑइल फ्राय वगैरे सगळं वेगवेगळं होतं इथे. बघा सगळी आपली टीम आहे. आणि हा आर्यन आहे, ज्याने आपल्या पालखीचे ब्लॉग कंटिन्यू एडिट केले. शिकतोय नेक्स्ट इयर पासून कंटिन्यू. तुम्हाला आता पालखीत थोडी गडबड असते आपली. आणि हा मी स्वतः आहे. आणि ही यांची कॅफेची बर्थडे स्पेशल रूम, ॲनिव्हर्सरी रूम. जर कोणाचे बर्थडे तुम्हाला कॅफे साजरे करायचे असतील आणि जर ॲनिव्हर्सरी साजरी करायची असेल तर तुम्हाला भेट द्यायची आहे #45 कॅफेला. जो कॅफे आहे संतोष हॉटेलच्या बाजूला, पेट्रोल पंपासमोर, जुना आग्रा रोड, शापूर. आणि ही सगळे आपली मेनू डिश इथं तयार आहे. आता टाकतो झोड, मस्त रील्स बनवतो, एकदम प्रमोशन वाली, एकदम टकाटक. बघा किती मोठा स्पेस आहे इथे. आणि बाकी मॅच वगैरे काय चालू असेल तर इथं TV सुद्धा आहे आता. आणि एंट्री इथून आहे, कॅफेत वर येण्यासाठी एंट्री इथून आहे. बघा काय थीम बनवल्यात त्यांनी, एक नंबर. पूर्ण क्रिकेटवाला फील आहे. असं वाटतं कॅफेला आलोय का स्टेडियमला आलोय. तर आता बाकी कंटिन्यू करतो खाणं परत एकदा, पण आता थोडा खातो. तर मंडळी नमस्कार, मी आता आलोय 45 कॅफेला, जो संतोष हॉटेलच्या बाजूला आहे. 3 टाइम तुम्हाला पत्ता सांगितला, परत कोणी मेसेज करून विचारू नका हा कॅफे कुठे आहे, कारण खाली इथं स्क्रीनवर नंबर सांग तुझा तोंडपाठ. 8793913754. तर हा आपल्या भावाचा नंबर आहे. परत एकदा व्हिडिओ 10 सेकंद मागं घ्या, म्हणजे नंबर तुम्हाला तोंडपाठ होऊन जाईल. आणि तुम्ही सेव्ह सुद्धा करा. इथे येण्याआधी एकदा मेसेज करायला. जर बर्थडे साठी जरी आपल्याला प्रायव्हेट एरिया पाहिजे असेल, तर बर्थडे असेल, ॲनिव्हर्सरी असेल, तर याला कॉन्टॅक्ट करूनच या. कारण एका दिवसात 4 जणांचे बर्थडे असले तर आपल्याला अवेलेबल इथं मिळणार नाही. तर कोणा राग रुसवा अशा प्रकारचा काय राग भेदभाव यायला नको, म्हणून भावाशी कॉन्टॅक्ट करून एवढ्या सगळ्या डिश चविष्ट यांनी बनवलेल्या आहेत त्या आपल्यासाठी. आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. त्याबद्दल भावाला आपण विचारू, भावा ही संकल्पना तुझी आली कशी? डायरेक्ट जुन्या आग्रा रोडला कॅफे टाकायचा, चालेल नाही चालेल, एवढा भाडा असतो, मला सुद्धा माहिती आहे, माझं सुद्धा टॅटू शॉप आहे, एवढा भाडा असतो, तर तू हा कॅफे टाकायची संकल्पना डायरेक्ट डेअरिंग केली कशी काय? मी बघायला गेलं तर माझ्या मनात कधीपासूनच होतं की आपण एक कॅफे बनवावा. आणि फर्स्ट टाइम असं महाराष्ट्रात किंवा मुंबईत किंवा ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आपण विचार केला की एक क्रिकेटचं थीम, क्रिकेटचा वेळ भरपूर आहे पूर्ण जगालाच असू दे किंवा पूर्ण महाराष्ट्राला. आणि रोहित आणि विराट या दोघांचे फॅन्स भरपूर आहेत. तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी त्यांच्या सानिध्यात राहून एक संकल्पना करायची होती की आपण काहीतरी चांगला, युनिक काहीतरी, नवीन काहीतरी समोर आणू पब्लिकच्या, की बाबा एक क्रिकेटच्या दुनियेमध्ये बसून तुम्ही स्टेडियम लाईक फील्डमध्ये तुम्ही फूड एन्जॉय करू शकता, फास्ट फूड एन्जॉय करू शकता. आपण अजून नवीन अशा भरपूर काही ऑफर सुद्धा काढणार आहेत, की म्हणजे आता एक सांगायला गेलं तर मोठ्या बंपर ऑफर सुद्धा येणार आहेत. स्क्रॅच कुपन सुद्धा आपण काढणार आहेत. अजून काही केलेलं नाही आहे, बट पुढच्या 10 दिवसात किंवा 15 दिवसात तुम्हाला त्या पण ऑफर इन्स्टाच्या पेजवरती नक्की येतील. तुम्ही इन्स्टाच्या पेजला फॉलो करा. द45 कॅफे हा इन्स्टाचा आपला पेज आहे, त्याला फॉलो करा. तिथे सगळे अपडेट तुम्हाला भेटतील. A to Z अपडेट त्या पेजवरती येणार. आणि भरपूर अशा मोठ्या जवळपास तुमच्या लकवर डिपेंड आहे की तुम्ही 10% ऑफ, 50% ऑफ पर्यंत सुद्धा आपल्याकडे
स्क्रॅच कार्ड्स कुपन जे आहेत ते अवेलेबल असणार आहेत आणि काही गोल्डन कुपनची पण आपल्याकडे संकल्पना आहे की ज्याच्यातून लकी विनर्सला मोठे मोठे प्राइज आपण गिव्ह अवे करणार आहेत. तर ही असेल आपल्या भावाची संकल्पना आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. तेवढी मेहनत केलेली आहे त्यांनी कॅफे बनवण्यासाठी. कारण मी बघत होतो जवळजवळ 1-2 महिना काम चालूच होतं या कॅफेचं. एवढं छान छान त्यांनी थीम बनवलेले आहेत. बघा कशा बनवल्यात, एक नंबर. आणि या कॅफेला मी तर भेट दिलेलीच आहे. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर भेट द्या. बाकी खालचा भाग जो आहे कॅफेचा तो तुम्हाला मी कंटिन्यू करतो. आता मस्त मी खातो. तर गाईज आता मी एक घास मारलाय रील शूट करता करता. आता आपण ब्लॉग मध्ये घेऊ. टेस्ट वगैरे तुम्हाला सांगतो कशी आहे. भाऊ बसला इथं, मिरच्यांच्या थोड्या बिया टाकतो. चिली फ्लेक्स कॉर्न करे काय, चिली फ्लेक्स हा चिली फ्लेक्स. आणि हे ऑरिगन. हा ऑरिगन मस्त आहे. असं वाटतं काहीतरी टाकतोय वरनं वेगळाच काहीतरी. अशी इंग्लिश नाव आहेत मस्त. आता मी खातोय गाईज, बघा मी कसा खातो आणि चव पण तुम्हाला सांगतो. एकदम छान पिझ्झा आहे. बेस असा घास लागत नाहीये आणि चीजचा पण असा डिगब मारा नाहीये. मस्त आहे, एकदम सॉफ्ट लागतोय. कुठला पिझ्झा हा? व्हेज गार्डन पिझ्झा. व्हेज गार्डन पिझ्झा अप्रतिम चव आहे. आणखी काही पदार्थ खातो कंटिन्यू ला. आता आलेलो कॅफेला आणि मी काय आता म्हणजे आज इच्छा नाही माझी नॉनव्हेज खाण्याची म्हणून याला सांगतोय मी का आता बघ त्याची टेस्ट कशी. विंग्स, चिकन विंग्स आहेत मित्रांनो. कसे लागतात मला सांग. चव एकदम अप्रतिम आहे. हा अजून तुम्ही पण विजिट करा. कोण? आम्ही आलोयच रे. अजून कोण? पब्लिकला सांगायच तर तुम्ही पण इथं विजिट करा. आणि हा बोलतोय चिकन विंग्स पण खूप छान आहेत. विश्वासातला माणूस आहे आपल्या, म्हणजे तो खरा बोलतोय, याच्यावर विश्वास आहे माझा प्रचंड. बाकी आता मोजिटो वगैरे तर मस्तच आहे. पिलोय मी. एबल लिंबू पण पाडला आईला. चालेल चल. हा मस्त एकदम. आणि मोमोज पण एकदम गरम गरम आहेत मस्त एकदम. शेजवान चटणी विथ मोमोज भाई एक नंबर आहेत. आणि शेजवान चटणी थोडी मिळेल ना. हां वा. तर मंडळी आता खूप खाल्ला आणि खाल्ल्यानंतर लागते आपल्याला तिखट असल्यावर ताण. आणि ताण लागल्यावर मी बोललो भाई इथं बिस्लरी आहे का नाही, सगळ्या गोष्टी आहेत ना. तो बोलतो आहे ना, पण आपल्या स्वतःच्या नावाची आहे. तरी त्यांच्या नावाची स्वतः बिस्लरी इथं. खालची बिस्लरी घे बघा, क्वालिटी बिस्लरी एकदम. तर मंडळी झालं आता खाऊन. आता जातो खाली आणि खालचा स्पेस तुम्हाला दाखवायची अजून ब्लॉग मध्ये. जो येताना दाखवायचा होता पण वर आल्यावर डिसाईड केला का आजपासून ब्लॉग बनवायचे आहेत. खूप आपल्याला प्रतिसाद मिळतोय आणि फॅन्स लोक बोलतात का आपले शहापूरचे पण ब्लॉग कंटिन्यू करत जा पालखी व्यतिरिक्त. तर 2026ची काहीतरी सुरुवात म्हणून आम्ही आता ब्लॉग पण कंटिन्यू करतोय. आता खालचा स्पेस तुम्हाला पूर्ण दाखवतो. चला या बघा. खाल्लं आपण आलो का इथनं एंट्री आहे आपली. इथनं एंट्री आहे. एंट्रीसाठी म्हणजे आपण जिथे बसलो ती जागा बघा. आणि कसे वॉलपेपर थीम एकदम छान छान बनवल्यात. A1 जोडी आपली भारताची. सगळं कव्हर करा. आता आपण ज्या कॅफेत आलो त्यांचा किचन बघा. इथं व्हेज साठी वेगळा आहे आणि नॉन व्हेज साठी वेगळा फ्रायर आहे. म्हणजे कसली चिंता करण्याची गरज नाही. जे प्युअर व्हेज असतील त्यांना प्युअरच मिळणार आहे आणि जे नॉनव्हेज वाले असतील त्यांना सुद्धा शाकाहारी हात न लावता इथं मांसाहारी खायला मिळणार आहे. आणि सर्व आपली किचनची एरिया. चला मित्रा येतो आता, लवकरच भेटू आपण पुन्हा एकदा. आणि कॅफेच्या पेजला आपल्या नक्कीच फॉलो करा इंस्टाग्रामला, कारण नवीन नवीन ऑफर येणार आहेत आणि त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्या पेजला फॉलो असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरच तुम्हाला सगळ्या अपडेट मिळणार आहेत. तर चला आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतो. आणि तुम्हाला जर या कॅफेला यायचं असेल तर पत्ता 3 टाइम सांगितला व्हिडिओला, मागे स्किप करा. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या, वाढलं तरी हरकत नाही. आणि जर तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि या
कॅफेची जी रील असणार आहे ती आपल्या इन्स्टाच्या पेजला बघायला मिळेल. एक कोणी जर फॉलो नसेल केलेलं तर त्याला ऑफर मिळणार नाही. फॉलो केलेलं असेल तर ऑफर मिळणार. हा, यांच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि मग इथे या, म्हणजे तुम्हाला चांगल्या ऑफर मिळतील. ऑफर भेटते. चला बाय.